दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे जिल्हा बंदीची नोटीस बजावण्यात आली। सन 2014 मध्ये सिडको येथे एका राजकीय गुन्ह्यात सुधाकर बडगुजर यांना कन्व्हेन्शन लागल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मोनिका राऊत यांनी यावेळी दिली। सुधाकर बडगुजर यांना तडीपारच्या संदर्भात नोटीस देण्यात आलेली आहे। त्याबाबत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलेलं आहे। BP ॲक्ट 57 अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। सुधाकर बडगुजर यांच्यावरती 2014 मध्ये इलेक्शन रिलेटेड गुन्हा या ठिकाणी दाखल होता आणि त्या गुन्ह्याला कन्व्हिक्शन लागलं होतं। त्यामुळे कोणत्याही आरोपीला जर कन्व्हिक्शन लागलं तर आम्ही 57ची प्रोसिडिंग या ठिकाणी सुरू करतो। तर ती प्रोसिडिंग आम्ही सुरू केलेली आहे। त्या अनुषंगाने त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी मुदत या ठिकाणी मागून घेतलेली आहे। त्या प्रकरणात त्यांनी म्हणणं मांडत असताना सांगितलं की हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे आणि त्या संदर्भातले त्या सर्व कागदपत्र माझ्यापुढे सादर करणार आहेत। त्यांना 8 दिवसांची मुदत या ठिकाणी दिलेली आहे। नोटीस मिळाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी पोलीस आयुक्तालयात जात याबाबत म्हणणं मांडण्याकरता 10 दिवसांची वेळ मागून घेण्यात आली। एक कन्व्हेन्शन मला लागलेलं होतं 353 च्या केसमध्ये। हेमंत गोडसेचं पाप आहे ते। त्या निवडणुकीमध्ये 2014च्या निवडणुकीमध्ये SCP राजपूत आणि माझी त्यावेळेस थोडा इलेक्शन काळामध्ये वाद झाले होते आणि त्याच्यावरती अंबड पोलीस स्टेशनला त्यांनी 10 दिवसानंतर गुन्हे दाखल केले होते। लोकसभेचा म्हणजे प्रचाराचाच मुद्दा होता तो। त्याच्यावरती मी हायकोर्टात अपील दाखल केलेलं आहे आणि अपील दाखल केलेलं असताना अशी नोटीस पोलीस प्रशासनाला काढता येत नाही। त्यांच्या ते लक्षात नाही आलं तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये वकिलामार्फत त्यांना उत्तर दिलं जाईल नोटीस। तेच म्हटलं कालच्या सभेचंच द्योतक आहे। कालच्या सभेमध्ये त्यांनी जी मांडणी केली त्याचं इम्प्लिमेंट होताना दिसतंय ना तुम्हाला। काय म्हटलंय नोटीसीत, आपण काय उत्तर दिलं? नाही, उत्तर देण्याचा अजून वेळ मागितली मी आता त्यांना। एक 10 दिवसाची वेळ मागितली की आता किती दिवस देतात बघू। हो, उद्धव साहेब तर काळजी करतात ना। नाशिक लोकसभेची जागा ही जिंकायची आम्हाला आणि ते जिंकतोय। उद्धव साहेबांचा फोन आला होता की राजकीय सूड भावनेने, द्वेष भावनेने ही हद्दपारी केलेली आहे, नोटीस बजावलेली आहे जिल्हा बंदीची, जेणेकरून 20 तारखेचं इलेक्शन झाल्यानंतर यांनी नाशिक शहरामध्ये यावं, इलेक्शनच्या मुवमेंटमध्ये सक्रिय होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करण्याचा प्रयत्न केला। पण तसं घडणार नाही। निश्चितपणाने यामध्ये राजाभाऊजींचा विजय होईल। उलट माझ्यावर कारवाई केल्यामुळे 1 लाखाचं मताधिक्य वाढेल, कारण माझे मतदार शून्य आहेत। ते जे सेवा करणारा प्रतिनिधी आहे, नागरिकांना जो त्रास होतो त्या गुन्हेगाराला तडीपार केलं जातं। परंतु हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही कारवाई केलेली आहे। तुम्हाला माहिती आहे कालच या शहरामध्ये मुख्यमंत्री महोदय येऊन गेले आणि त्यांच्या सभेमध्ये कोणी काय काय स्टेटमेंट केलं त्याचंही द्योतक आहे। आणि ज्या केसेस गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये माझ्यावर एकही केस नाही, ते एक बेकायदेशीर कृत्याची केस आहे। मी केलं ते बेकायदेशीर कृत्य आणि हेमंत गोडसेने केलं ते कायदेशीर आहे का? ते सुद्धा बेकायदेशीर कृत्य होतं ना। त्याच्यावर मात्र गुन्हे दाखल झाले नाहीत, त्याचे CDR रिपोर्ट काढले गेले नाहीत, त्यांचे मोबाईल ट्रॅकला लावले गेले नाहीत। तर त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे। आणि असे राजकीय लोकप्रतिनिधी काम करत असताना अनेकांवरती नाशिक शहरामध्ये गुन्हे दाखल आहेत। यावेळी सुधाकर बडगुजर यांच्या समवेत शिवसेना महानगर प्रमुख विलासांना शिंदे, नगरसेवक DG सूर्यवंशी, पवन मटाले आदींसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते।